नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुंबईला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासूनच या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पहिल्याच पावसात मुंबईकरांचे मोठे हाल झालेले आहेत. मुंबईसह परिसरात झालेल्या पावसामुळे अंधेरी, किंग सर्कल, सायन या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. किंग सर्कल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. या भागाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. मुसळधार पावसामुळे सायनमध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईकरांचे मोठे हाल झाले. पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर आणि लोकल वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवर ही 3 दृश्य पाहतो आहोत. अंधेरी, सायन आणि किंग सर्कल भागातली ही दृश्य आहेत. ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळतोय. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसानं जोर धरलेला होता. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये, पूर्व उपनगरांमध्ये देखील पावसाचा जोर आहे. काही ठिकाणी संततधार सुरूच आहे. शहर भागातही पावसाचा जोर सकाळपासूनच बघायला मिळतोय. या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर आणि लोकल वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची देखील दृश्य दिसत आहेत. रस्ते वाहतुकीवर या पावसामुळे मोठा परिणाम झाल्याचा आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. मुंबईतल्या पश्चिम उपनगरातली ही दृश्य आपण बघितली. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमधल्या सखल भागांमध्ये देखील पावसाचं पाणी साचलेलं आहे. सध्या आपण जी दृश्य पाहतो आहोत चुनाभट्टी भागातली दृश्य आहेत. पूर्व उपनगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय आणि या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय. चुनाभट्टी, सायन, किंग सर्कल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. कुर्ला भागात देखील पाणी साचलंय. रस्ते वाहतुकीला मोठा फटका यामुळे बसलेला आहे. रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे. किंग सर्कल भागातली ही दृश्य आपण बघतो आहोत. साचलेल्या पाण्यातनं दुचाकी स्वारांना आणि इतर वाहन चालकांना वाट काढावी लागतेय. गुडघ्यापर्यंत काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे. रस्त्यावरनं जाणाऱ्या पादचाऱ्यांना देखील आपण बघतो आहोत अक्षरशः गुडघाभर साचलेल्या या पाण्यात वाट काढावी लागतेय. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. या पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी पंप देखील लावले गेलेले आहेत. पालिकेनं याबद्दलची सज्जता देखील ठेवलेली होती. मात्र भरतीची वेळ आता थोड्याच वेळात असल्या कारणामुळे पाणी कशा पद्धतीने आता वाहून जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण सध्या ही जी स्क्रीनवरची दृश्य पाहतो आहोत ईस्टर्न फ्रीवेवरची ही दृश्य आहेत. पूर्व उपनगरांमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. ईस्टर्न फ्रीवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जरी अद्याप झालेली नसली तरी देखील पावसाचा जोर आपल्याला इथं बघायला मिळतोय. आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळालेला होता. रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. लोकलची वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि त्यामुळे या पाण्यातून वाहन चालकांना, दुचाकी स्वारांना वाट काढताना अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकीकडे बच्चे कंपनी मात्र या साचलेल्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेताना देखील दिसतेय. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सध्या सायन मधल्या परिस्थितीचा आढावा त्या आपल्याला घेऊन सांगणार आहेत. सुस्मिता, मुंबईतल्या पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अजूनही आहे. आपण सध्या सायन भागात असल्याची माहिती मिळतेय. काय नेमकी तिथली परिस्थिती सध्याची? सायनमध्ये जर आपण बघितलं तर आज सकाळी अगदी 9 वाजल्यापासूनच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे.
आणि त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे 3 पंप हे महानगरपालिकेकडून लावण्यात आलेले आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे, त्याच्यामुळे हे पाणी काही ओसरत नाही आणि मुंबईमध्ये साधारणपणे 11:15च्या दरम्यान हाय टाईड सांगण्यात आलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला हाय टाईड असते तेव्हा हे पाणी ओसरणं हे फार कठीण होऊन बसतं, कारण अशा परिस्थितीमध्ये मुळातच मुंबई हे 7 बेटांपासून बनलेलं शहर आहे आणि या सगळ्या सखल भागा म्हणजे अर्थात सायन असेल, माटुंगा असेल, मिलन सबवे, सांताक्रूज इथला परिसर असेल किंवा मुख्यत्वे आपण जिथला उपनगरीय भाग असेल तर इथे पाणी साचण्याच्या घटना या वारंवार पाहायला मिळतात आणि तशाच पद्धतीचं चित्र सायनमधल्या किंग सर्कल परिसरात दिसतंय। पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। मुंबईतल्या अनेक ब्रिजेसवरती आज आपल्याला पावसाच्या या सततधारेमुळे वाहतूक कोंडी झालेल्या पाहायला मिळते। नागरिक याच सगळ्या परिस्थितीमधनं वाट काढत पुढे सरकत आहेत। हवामान विभागानं अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे सागरी किनाऱ्यावरती सुद्धा लोकांनी बाहेर पडू नये असं वारंवार सांगण्यात येते। त्याचबरोबर मच्छीमारांसाठी सुद्धा वॉर्निंग्स आहेत, रेड अलर्ट वॉर्निंग्स देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान्सूनचं जोरदार आगमन संपूर्ण मुंबईमध्ये झालेलं आहे, मुंबई उपनगरीय परिसरामध्ये झालेलं आहे। त्यामुळेच पहिल्या पावसामध्ये मुंबई महानगरपालिकेने किती यशस्वीरित्या केलं हे आपल्याला स्पष्टपणे दिसून आलं। काही वेळापूर्वी आपण जी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवली त्यात हे स्पष्ट होतं की वाहनं बुडतात, अनेक ठिकाणी पाणी साचून आहे। साधारण 2.5 ते 3 तास झाला, परंतु अजूनही किंग सर्कल परिसरातलं पाणी काही ओसरलेलं नाहीये। त्यामुळे मिलन सबवे असेल, हिंदमाता असेल आणि सायन या तिन्ही ठिकाणी आज आपल्याला पाणी तुंबलेलं दिसतंय। त्याच्यामुळे एकूणच मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र जे दरवर्षी असतं ते यंदाही पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, शक्य तितका वेळ तुम्ही घरात राहा, कारण जे लोक आज बाहेर पडलेले आहेत मग ते रेल्वेने असो किंवा खाजगी वाहनांनी असो त्यांना अनेक ठिकाणी अडकावं लागतंय। मग तुम्ही एखाद्या वेळेस जर साऊथ बॉम्बेमध्ये येत असाल तर तुम्हाला जे फ्लायओव्हर बंद मिळेल, तुम्हाला परेलमध्ये ट्रॅफिक मिळेल, तुम्हाला सायनमध्ये ट्रॅफिक मिळेल आणि तासनतास अडकून राहण्यापेक्षा घरी राहणं किंवा रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेवरती सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। सायन परिसरातील रेल्वेचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे सुद्धा पाणी साचू नये म्हणून उपाय जे करण्यात आले होते त्याच्यामध्ये पंप बसवण्यात आलेले होते, परंतु आपल्याला माहिती आहे अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी जे घराबाहेर पडलेले आहेत सकाळच्या वेळेमध्ये त्यांना त्यांच्या ऑफिसेसमधनं पोहोचणं कठीण झालं। इथे सुद्धा किंग सर्कल परिसरामध्ये आलेल्या काही नागरिकांशी आपण संवाद साधला तर दरवर्षीचं हेच रडगाणं आहे। मग अगदी बेस्ट असतील, ॲम्ब्युलन्स असेल, अशा सगळ्यांना या गुडघाभर पेक्षाही जास्त पाणी असलेल्या परिसरातनं वाट काढत पुढे सरकावं लागतं। त्याच्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि नेहमीची जी दैना असते मुंबईकरांची, जे प्रश्न असतात ते आज पुन्हा विचारावे लागतात, कारण पाणी पुन्हा एकदा मुंबईमध्ये साचलेलं अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतं। अगदी खरंय, पहिल्याच पावसात या सगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि दाणादाण एक प्रकारची यामुळे उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दैना झालेली आहे मुंबईकरांची असं म्हणायला हरकत नाही। आपण बघितलं तर सुस्मिता, रेल्वे ट्रॅक्सवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं होतं। सायन भागामध्ये खास करून ट्रॅकवर पाणी साचलं होतं आणि याचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला होता। काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे? या ट्रॅकवरचं पाणी आता हळूहळू ओसरतंय का परिस्थिती जैसे थेच आहे? खरं तर मुंबईमधल्या जे लोकल सेवा आहेत त्याच्यावरती पावसाचा कायमच थेट परिणाम होत असतो। साधारणपणे सायन, माटुंगा हे 2 रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वेचे असे आहेत की जिथे कायमच पाणी साचण्याची समस्या जाणवत असते, कारण थोडासा खोलगट हा भाग आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज मुंबईचं जे लोकलचं वेळापत्रक आहे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचं, याच्यावरती पावसाचा थेट परिणाम झालेला आहे। याचाच अर्थ असा की लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या बाबतीत सुद्धा आज जर दिवसभर अशाच पद्धतीने पाऊस कायम राहिला तर याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात। सेंट्रल रेल्वेने यासाठीच नागरिकांना जर गरज असेल तरच बाहेर पडा असं सांगितलं आहे। यंदा जे काही पावसाळी पूर्वतयारीसाठी बजेट रेल्वेकडनं आणि पालिकेकडनं तैनात करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 20 ते 30% अधिकचे पंप बसवण्यात येतील असं म्हटलेलं होतं, परंतु आजही जे दृश्य अनेक प्रवाशांनी पाठवलेले आहेत, काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, त्याच्यामधनं जे पाहायला मिळतंय की मुंबईमधल्या अनेक रेल्वे स्थानकांमध्ये गाड्या थांबून आहेत, लोकांना ट्रॅक ओलांडून जावं लागतंय, पाण्यामधनं वाट काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। तर एकीकडे रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे, दुसरीकडे वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे।
मुंबईमध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला तासनतास थांबावं लागतंय। अनेकदा या पाण्यामध्ये अडकल्यामुळे तुमची वाहनं सुद्धा बंद पडू शकतात आणि त्यामुळे एकूणच सध्याची जे आपण मुंबईतलं चित्र बघितलं तर एकीकडे हाय टाईड आहे, दुसरीकडे नागरिकांचे हाल होत आहेत आणि BMCने जे म्हटलं होतं की यंदा पाणी तुंबायचं प्रमाण कमी होईल कारण मुंबईमध्ये आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे, परंतु तसं कुठलंही चित्र प्रथम दर्शनी आम्हाला दिसत नाहीये। आज सकाळपासून आपण अनेक ठिकाणी जाऊन याचा आढावा घेतलेला आहे, तर जी काही उपाययोजना केल्या आहेत त्या मुंबईला अपुऱ्या पडलेल्या आहेत। एकूणच कचरा वाहून येतोय, तो कचरा मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये साचतोय। सध्या आपण जर किंग सर्कल परिसराचा विचार केला तर 3 पंप बसवण्यात आलेले आहेत, पोलीस इथे तैनात आहेत, मॅनहोल खुले करण्यात आलेले आहेत, तिथे फ्लॅग्स लावण्यात आलेले आहेत की नागरिकांनी तिथे वावर करू नये। परंतु मुंबई बाहेर पडायचं असेल किंवा मुंबईत शिरायचं असेल तर या रस्त्याशिवाय पर्याय नाहीये लोकांकडे। त्याच्यामुळे सकाळी जे बेफिकीरपणे किंवा आपल्या ऑफिसला पोहोचायचं या प्रयत्नांनी जे लोक ज्या इच्छेने घराबाहेर पडले होते त्यांचे मात्र तुर्तास हाल झालेले पाहायला मिळत आहेत। रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल, या सगळ्यांच्याच मुंबईला पावसानं चांगलं झोडपून काढलंय, आपण बघतोय या दृश्यांमध्ये। सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे चांगलं, पहिल्याच पावसात अक्षरशः दैना उडाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी पाणी साचलंय, साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागतेय। आपण सध्या नेमक्या कोणत्या भागात आहात, काय नेमकी तिथली परिस्थिती सध्याची? अजिंक्य, मी सध्या मुंबईच्या सायन स्थानकावर आहे। मध्य रेल्वेचं हे महत्त्वाचं स्थानक आहे आणि या स्थानकाच्या ट्रॅकचं चक्क कालव्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे। मी माझ्या विजेला सांगेन की त्यांनी थोडीशी दृश्य दाखवावी। आपण बघतोय हे ट्रॅक आहेत जे की CSTकडे आणि CSTकडून ठाण्याकडे जातात आणि पूर्णपणे जलमय झालेला आहे। ट्रॅकचा जराही भाग आपल्याला दिसू शकत नाही आहे। जवळपास 4 ते 5 फूट पाणी या ट्रॅकवर पडल्याचं दिसून येत आहे। एकूणच मुंबई महानगरपालिकेची पहिल्याच पावसात दाणादाण उडालेली आहे। जे 70 कोटी रुपये नाले सफाईवर खर्च केले ते खऱ्या अर्थी पाण्यात केले असं म्हणायला हरकत नाही। मुख्य म्हणजे केवळ नाल्यांची सफाई नाही तर मुंबई महानगरपालिका ही रेल्वेच्या नाल्यांची सुद्धा सफाई करते। 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडनं परिपत्रक काढण्यात आलेलं होतं की त्यांनी कशा पद्धतीनं रेल्वेचे नाले सुद्धा चकाचक केलेले आहेत, पण या चकाचक नाल्यांची दैना पहिल्याच पावसात नुसतंच मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा झालेली आहे आणि त्या पहिल्याच घोषणेत मुंबईची कशी दाणादाण उडाली आहे ते आपण पाहतो आहोत। यावरून येता पावसाळा मुंबईकरांसाठी किती कठीण जाऊ शकतो याचा अंदाज आपण काढलेला पडा। प्रणाली, सायन रेल्वे स्टेशनची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय। आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया, कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर इथं पाणी साचलेलं आहे। ट्रॅक पाण्याखाली गेले, ट्रॅक दिसत सुद्धा नाहीयेत, इतकं पाणी रेल्वे स्टेशनवर साचलेलं आहे आणि त्यामुळं लोकल वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय, फटका बसलाय लोकल वाहतुकीला आणि याच बद्दलची माहिती प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। लोकल वाहतुकीवर या पहिल्याच पावसाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे। प्रणाली, आपण बघितलं तर सायन रेल्वे स्टेशनवर ट्रॅक पाण्याखाली गेलेत, पूर्व उपनगरांमधल्या इतर रेल्वे स्टेशन्सवर अशीच परिस्थिती आहे का? प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? पूर्व उपनगरातलं विशेषतः जर आपण माटुंगा बघितलं तर माटुंगाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा सायन स्थानकावर होतो। मी आता एक ट्रॅक दाखवलेला होता, आता मी दुसरा ट्रॅकसुद्धा दाखवते आहे। या ट्रॅकची परिस्थिती तर जास्तच वाईट आहे। आपण पाहतो आहोत या ट्रॅकवर सुद्धा 4 ते 5 फूट पाणी जे आहे ते पूर्णपणे साचलेलं आहे। नागरिक जे या ठिकाणी आलेले होते ते पाणी साचल्यामुळे आणि लोकल ट्रेन थांबल्यामुळे इथेच अडकून पडलेले आहेत। रेल्वे प्रशासनाच्या वतीनं, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं थोडं पाणी जे आहे त्याचा निचरा कसा होईल तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तो काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु एवढ्या पाण्यामध्ये त्यांना किती यश येईल याबद्दल शंका आहे। आपण पाहतो आहे काठीचा आधार घेऊन इथे जे रेल्वेचे कर्मचारी आहेत ते ट्रॅकमध्ये कुठे काही अडकलेलं आहे का, नाले जे आहेत त्याच्यामध्ये कुठे काही अडकलं आहे का याची चाचपणी करतायत, परंतु एखाद्या कालव्यामध्ये जसं पाणी जावं
तशा पद्धतीचं पाणी या ट्रॅकवरून आपल्याला जाताना दिसतंय. कुठेही पाणी हे नाल्यांमध्ये जात आहे असं दिसत नाही. त्यामुळे पूर्व उपनगराकडे जाणारी सगळी वाहतूक जी आहे, जाणारी आणि येणारी, या दोन्ही वाहतूक पूर्णपणे थांबलेल्या आहे. त्यामुळे वेस्टर्न पूर्व जी लाईन आहे, ईस्टर्न लाईन, तिला पूर्णपणे ब्रेक लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. अजिंक्य, प्रणाली, थोड्याच वेळात भरतीची देखील वेळ आहे, त्यामुळं इतक्या लवकर या पाण्याचा निचरा होऊ शकेल असं वाटत नाही की काय, असंच म्हणावं लागेल. पाण्यातून मार्ग काढत काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवरनं प्लॅटफॉर्मपर्यंत येताना देखील बघायला मिळालेलं होतं. प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, हे अतिशय धोकादायक आहे. काही 2 वर्षांपूर्वीच आपल्याकडे डॉक्टर अमरापूरचा एक नमुना आहे की ज्यांचा मॅनहोलमध्ये पडल्यामुळे मृत्यू झाला आणि त्यांचा एल्फिस्टनमध्ये ते मॅनहोलमध्ये पडले होते आणि त्यानंतर त्यांचं शव जे आहे ते थेट वरळी कोळीवाडा इथे सापडलेलं होतं. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जीवाशी खेळू नये, अशा पद्धतीचा धोका जो आहे तो पत्करू नये. कारण रेल्वे ट्रॅक असतील किंवा मोठे मॅनहोल्स असतील, अशा ठिकाणी जीवावर बेतण्याची शक्यता ही 100% असते. कुठे एखाद वेळेला पाय अडकून पडू शकतो आणि त्यामुळे मोठी दुखापत होऊ शकते. अशा वेळेला रेल्वे वाहतूक जी आहे ती जरी धीम्या गतीनं असेल तरी काही प्रमाणात सुरू होऊ शकते. या सगळ्या गोष्टीची नागरिकांनी माहिती ठेवावी आणि जीवावर बेतेल असा कुठलाही प्रकार करू नये. 2 मिनिटाचा उशीर होऊ शकतो तो चालेल, परंतु जीवाशी खेळू नये, जीवावर बेतेल असा कुठलाही प्रकार करू नये, असंच आपण या ठिकाणी सांगूया. बिलकुल प्रणाली, आपण आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट देखील काळजी घ्या. पाऊस खूप आहे, पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे, त्यामुळे खबरदारी बाळगणं देखील गरजेचं आहे. आपण पण खबरदारी घ्या. एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. या सगळ्या मुंबईतल्या पावसाच्या अपडेट्स आपण ब्रेक नंतर देखील जाणून घेणार आहोत. रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे, ठिकठिकाणी पाणी साचल्याची दृश्य आपण पाहतो आहोत. ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर याच महत्त्वाच्या बातम्यांवर आपण राहणार आहोत. बघत राहा न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये मॉन्सूनचं अतिशय दणक्यात आगमन झालेलं आहे. मुसळधार पावसानं मुंबईला चांगलं झोडपून काढलंय. मुंबईतल्या सायन, चेंबूर, किंग सर्कल या भागांमध्ये पाणी साचलंय, तर पश्चिम रेल्वेच्या काही भागांमध्ये पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि त्यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या जोरदार पाऊस ज्या ठिकाणी सध्या झालाय आणि ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचलंय ते भाग पाहतो आहोत. किंग सर्कलचा भाग आहे, मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. त्यानंतर सायन रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं आपण बघितलं. अंधेरी परिसरात देखील सखल भाग आहे, त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलंय. चेंबूर भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. पाऊस देखील संततधार सुरूच आहे आणि त्यामुळं पाण्याचा निचरा होत नाहीये. पहिल्याच पावसामुळं अक्षरशः दाणादाण उडाल्याची दृश्य ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला यामुळं मोठा फटका बसलाय. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, आपण मुंबईच्या कोणत्या भागात आहात? काय नेमकी तिथली सध्याची स्थिती? मी आता सध्या दादर बीच इथे आहे. आपणास माहीत आहे की साधारणतः 12-12:15च्या आसपास 4.16 मीटरची उंचीची हाय टाईड मुंबईत आहे. तत्पूर्वी समुद्र किनाऱ्यावरची ही दृश्य आपण जर पाहत असाल तर मुंबईमध्ये, दक्षिण मध्य मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आत्ता देखील संततधार सुरूच आहे. त्यामुळे समुद्राला भरती तर आलीच आहे, पण त्याचवेळी पूर्ण बांद्रा परिसरातल्या सर्व इमारती ढगांमध्ये गेलेल्या आहेत. वातावरण आपणास सगळे काही दृश्य आहेत त्याच्यावरून दिसून येतं की संपूर्ण अंधुक असं स्वरूपातलं दृश्य दिसत आहे. समोर वरळी वांद्रे समुद्री पूल देखील दिसत नाही या अशी परिस्थिती आहे, कारण की पाऊस आणि वारा या दोन्ही गोष्टी इथे दिसत आहेत. जी आजची हाय टाईड आहे ती 4.16 मीटरची आहे. आपणास माहीत आहे की 4 मीटरपेक्षा जास्त हाय टाईड असतील तर मुंबईमध्ये समुद्रकिनारी जो भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात समुद्राच्या उंच लाटा तयार होतात आणि जो काही शहरामध्ये जर त्याच दरम्यान पाऊस पडत असेल तर पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याच्यामुळे शहरामध्ये अनेक भागांमध्ये, सखल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचतं.
तीच दृश्य आज मुंबईत दिसत आहेत, कारण की अद्यापही मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे हायटाईड आहे. यामुळे जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र मुंबईकरांच्या समस्या अधिक वाढतील. अनेक मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचताना दिसेल. अनेक ठिकाणी वाहतुकी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत. ही मागे जर दृश्य पाहिली तर वास्तविकतेत कालपासून थोडंसं नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे अनेक जण या दादरच्या बीचच्या परिसरामध्ये आलेले आहेत. वास्तविकतेत या सर्व लोकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणं हे अपेक्षित आहे. बरोबर. पण इथे पोलीस यंत्रणा आणि BMCचे कोणीही लोक नाही आहेत. त्यामुळे सर्रास समुद्राच्या आत जिथे भराव टाकलेला आहे, दगडे टाकलेले आहेत, तिथे देखील लोक जात आहेत. जर ती दूरवर दृश्य जर पाहिली त्या साईडला तर आपण पाहतात की समुद्राच्या आतपर्यंत लोक तिथे गेलेली आहेत. जर हायटाईड आहे तर कदाचित दुसरी कुठली दुर्घटनाही घडू शकते. आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये सुद्धा वारंवार पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या वतीने आव्हान केलं तरी सुद्धा अनेक मुंबईकर अति जे शहाणे आहेत असे लोक नियमांचं पालन करत नाहीत आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये अनेकांचे जीव सुद्धा पावसाळ्याच्या दरम्यान समुद्रकिनारी वाहून जाणं अशा घटना घडलेल्या आहेत. तरी देखील लोकांमध्ये सुधारणा होत नाही. तुर्तास तरी या लोकांना सूचना करण्यात आल्या होत्या की इथे येऊ नये, पण तरी देखील लोक गर्दी करताना दिसत आहेत. सागर, पालिका प्रशासन किंवा मुंबई पोलिसांपैकी कोणी तिथे अधिकारी कर्मचारी या सगळ्यासाठी उपस्थित आहेत का? नसतील तर त्यांना तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण भरतीची वेळ आहे. अनेक जण तिथं अक्षरशः समुद्रात गेल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. सागर, काय नेमकं त्याबद्दल सांगाल? पालिका प्रशासनानं अधिक अलर्ट राहणं गरजेचं आहे. वास्तविकतेत ज्यावेळेस हायटाईड असते आणि मुंबईमध्ये पाऊस असतो त्यावेळेस समुद्र किनारी परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुंबई पोलीस किंवा मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतात. पण सध्या तरी इथे कोणीही दिसत नाही. या दादरचा जो परिसर आहे तो परिसर मध्ये सुद्धा पोलीस कायम दिसत असतात, पण सध्या तरी कर्मचारी आहेत कोणी दिसत नाही. यामुळे अनेक आसपास परिसरातील माहीम आणि दादर परिसरातील लोक इथे पावसाच्या वेळेस समुद्रकिनारी येणं आणि आनंद लुटणं हा जरी भाग असला तरी हायटाईड आहे अशा परिस्थितीमध्ये आत जाणं हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. आणि तरी देखील हे लोक मात्र आत बिंदास जात आहेत. मुंबई पोलीस आणि BMC कर्मचारी कोणीही इथे नाही. या व्यक्तींना अटकाव करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते कुणाचं ऐकत देखील नाही आहेत. वास्तविकतेत यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये अनेक जण वाहून हायटाईडच्या दरम्यान गेल्याचं घटना घडलेल्या आहेत. तरी देखील लोक सुधारताना दिसत नाही आहेत. त्यांच्या ज्या चुका आहेत त्या करतात आणि तरीसुद्धा इथे ही दृश्य जर पाहिली दूरवर पण आपल्याला जे दिसत आहेत ते समुद्रांच्या लाटा आता उसळी घेत आहेत. हायटाईडची वेळ आले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक जण आत गेलेले आहेत. मुंबई महापालिका कर्मचारी, मुंबई पोलीस हे अद्यापही इथे नाही आहेत. त्यामुळे बिंदास लोक बाहेर फिरतात. वास्तविकतेत अशा परिस्थितीमध्ये आत्ताच नुकतीच कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती कमी होताना दिसते. हळूहळू पूर्ववत होत असताना अशा परिस्थितीमध्ये लोकांनी बाहेर येणं, अत्यावश्यक कामांशिवाय किंवा ऑफिस कामांशिवाय येणं चुकीचं आहे. तरीसुद्धा अनेक जण लोक बिंदास बाहेर येतात आणि समुद्राच्या इथे आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. वास्तविकतेत आनंद घेणं हे काही चुकीचं नाही आहे, पण तरीही नियमाची पायमल्ली करणं हे चुकीचं आहे आणि कदाचित याच्यामध्ये एखादी दुर्घटना होऊ शकते, एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे देखील समजून घ्यायला हवं आहे. पण अशी कोणतीही मानसिकता लोकांमध्ये दिसत नाही आहे. एका साईडला मुंबई महापालिका, मुंबई पोलीस दावे करतं की आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून आहोत, पण वस्तुस्थिती मात्र काय आहे हे दिसून येते. बिलकुल सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपण बघितलं, रेड अलर्ट जारी केला गेलेला आहे हवामान विभागातर्फे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईत पडणार आहे आणि सोबतच भरतीची देखील वेळ आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर जाणं खरं तर टाळलं पाहिजे. पण काही आपण बघितलं तर अतिउत्साही जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते तरी देखील समुद्र किनाऱ्यावर जात आहेत, आनंद लुटण्याचा प्रयत्न करतायत. पण खरं तर खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. जीवावर कदाचित हे बेतू शकतं. पुढची एक बातमी बघूया. बेस्ट बसमध्ये पाणी गळत असल्याचं समोर आल्याची दृश्य दिसत आहेत. ड्रायव्हर छत्री घेऊन अक्षरशः बस चालवतायत. पहिल्याच पावसाचा बेस्ट बसेसवर देखील परिणाम झाल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसात बेस्टच्या बसमध्ये देखील पाणी शिरतंय, पाणी गळतंय आणि त्यामुळं ड्रायव्हर्सना अक्षरशः छत्री घेऊन बस चालवावी लागतीये. पहिल्याच पावसाचा परिणाम हा बेस्ट बस सेवेवर देखील झाल्याचं दिसतंय.
अधिक माहिती या संदर्भातली आपल्याला जाणून घ्यायची आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, बसमध्ये पाणी गळतंय, ड्रायव्हर्सना अक्षरशः छत्री हातात घेऊन बस चालवावी लागतीये। पहिल्या पावसाचा हा खूप मोठा परिणाम दिसतोय। स्वाती, काय सांगता येईल याबद्दल? अगदी एका बाजूला मान्सूनचं आगमन झालं याचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला या अशा दिव्यातनं मुंबईकरांना जावं लागतंय आणि मुंबईला सेवा देणाऱ्यांना पण जावं लागतंय। जसं आता आपण ही बेस्टची दृष्ट बघतोय की ही इलेक्ट्रिक बस असावी असं साधारणतः आपल्याला वळकणे दिसते, कारण ही नवीन बस आहे आणि पाणी इतकं गळतंय की ड्रायव्हरला एका हाताने स्टिअरिंग आणि एका हातामध्ये छत्री असं तारेवरची कसरत करत बस चालवावी लागते। आणि अजिंक्य, आता ही आपल्याला एक दृश्य म्हणजे एका बसचं दृश्य समोर आलंय, न जाणे अशा किती बसेस असतील की ज्यामध्ये ड्रायव्हरला अशा पद्धतीनं छत्री घेत किंवा छत्री पकडत बस चालवावी लागते। एका बाजूला आपण बघितलं की मुंबईचा गांधी मार्केट म्हणजे सायन्सचा जो परिसर आहे, मानखुर्द, कुर्ला या पट्ट्यामध्ये, हिंदमाता या पट्ट्यामध्ये इतकं पाणी भरलेलं आहे की हे सगळं पाणी बसमध्ये म्हणजे बेस्टच्या बसमध्ये आतमध्ये शिरतं एका बाजूला। हे दृश्य आपल्याला दरवेळेला बघायला मिळतंय, यावेळेलाही तेच आहे। पण अशी गळणारी बस अनेकदा खरं तर अनेक गाड्यांमध्ये असं पाणी गळत असतं, पण दृष्ट ही अशी समोर येण्याची ही पहिली घटना आहे की आपल्याला स्पष्ट होत आहे की बेस्टच्या बसेसची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या दिव्यातनं या सगळ्या कर्मचाऱ्यांना जावं लागतंय। स्वाती, पहिल्याच पावसाचा हा परिणाम असेल तर आणखी कितीतरी महिने पाऊस पडणार आहे सलग। बेस्ट प्रशासनाला या अशा गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागेल, कारण आपण बघितलं तर अशा बसमध्ये पाणी गळण्याच्या घटना या आधी देखील आपण बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत। या अशा घटनांमधनं धडा घेणं गरजेचं आहे। स्वाती, अजिंक्य, खरं तर हा पहिल्या पावसाचा परिणाम आपण नकोच म्हणूया। या बसच्या म्हणजे बस नीट नसल्याचा हा परिणाम असं म्हणायला हरकत नाहीये, कारण नवीन बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत। तर मुंबईच्या या पावसाला सामोरं जाण्यात त्यांचं सामर्थ्य किती आहे हे आपल्याला बघायला मिळतंय। अनेकदा आपण बघतो की म्हणजे मुंबई कोकण हा असा पट्टा आहे की जिकडे मुसळधार पाऊस पडतो आणि त्यातही हवामान विभागानं हा इशारा दिलाय की आजपासून पुढचे 4 दिवस, पुढचे आणखी 3 दिवस अशा पद्धतीनं मान्सून इतका बरसणार आहे की लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि त्यातच अशा बसमधनं पाणी गळती जेव्हा होते याचा अर्थ असा होतोय की या बस ज्या आहेत त्या तितक्याच्या कम्पॅटेबल नाहीये किंवा त्यांच्यामध्ये जी काही त्याचं रूप आहे ते इतकं व्यवस्थित नाहीये की त्यामधनं पाणी गळती होते। आता आपण मुंबईच्या रस्त्यांवरची परिस्थिती बघितली तर अख्खा समुद्र मुंबईच्या रस्त्यांवर आल्याची काय अशी परिस्थिती बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला चेतावणी देण्यात आलेली आहे की लोकांनी बाहेर पडू नका। अनेक दृश्यांमध्ये बघायला मिळते की आसपास राहणारी, झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं बाहेर येऊन या पाण्यामध्ये दुमताना बघायला मिळतात। त्याचबरोबर लोक अनावश्यक म्हणजे कारण नसताना अनेक जण बाहेर पडलेले बघायला मिळत असतं। माझा सहकारी सागर काही वेळापूर्वी सांगत होता, तर त्यामुळे अत्यावश्यक सेवेबरोबरच बाहेर पडणाऱ्यांनी पण यावेळेला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण कोरोना आणि बाकी इतर गोष्टींची काळजी घेत असताना जीवाची किंवा जीवितहानी होणार नाही हेही बघणं गरजेचं आहे। बिलकुल स्वाती, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण या सगळ्या पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतच राहणार आहोत। आपण बघतो ठिकठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालेलाच आहे। सोबतच जर आपण बघितलं तर पाणी साचल्यामुळं वाहन चालकांना या साचलेल्या पाण्यातनं वाट काढावी लागते, वाहतूक कोंडी झालेली आहे, लोकल ट्रेन्सचा खोळंबा होतोय। या सगळ्या बातम्यांवर आपलं लक्ष आहे। ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे। ब्रेक नंतर या सोबतच इतरही काही अपडेट्स आपण घेणार आहोत। बघत रहा न्यूज 8। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। रस्त्यावर अक्षरशः 2 फुटांपर्यंत पाणी आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप सुद्धा लावले गेलेले आहेत, पण पाण्याचा निचरा काही अजूनपर्यंत झालेला नाही। अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी भरलेलं आहे आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। आज सकाळपासूनच मुंबईत धुवाधार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। पहिलाच पाऊस आहे आणि मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। आपण आहोत आता चेंबूरच्या या पोस्टल कॉलनीमध्ये आणि पोस्टल कॉलनीमधली काय परिस्थिती आहे ती बघू शकतो। साधारणतः 1.5 ते 2 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। पंप सुद्धा लावलेले आहेत आणि या पंपाच्या माध्यमातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत या पाण्यासोबत जो कचरा येतो तो कचरा जो आहे तो
या पंपामध्ये अडकू नये म्हणून बाजूला काढण्याचं काम सुद्धा सुरू आहे. या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी भरते, पंप लावलेले असतात, परंतु तरीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं आहे. पोस्टल कॉलनी आहे, चेंबूरचा हा भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाणारी जी लोक असतात किंवा पालिकेचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी लोक येत असतात. तेव्हा हे पाणी भरल्यामुळे त्यांना जाण्यासाठी मोठी समस्या आहे, दुरून जावं लागत आहे. हा पाऊस असा सुरू राहिला तर पाणीसुद्धा निचरा होण्यास वेळ लागणार आहे. त्याचबरोबर सकाळच्या वेळी 11 वाजेच्या दरम्यान हाय टाईडसुद्धा आहे, त्यामुळे या पाण्याचा निचरासुद्धा लवकर होणार नाही आहे आणि पाऊससुद्धा असंच कोसळत राहणार असल्यामुळे मुंबईकरांना समस्येला सामोरं जावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दुबईचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेला आहे. सबवेमध्ये पाणी शिरल्यानं तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरवर्षी याच भागामध्ये पाणी साचत असतं आणि यामुळेच इथली वाहतूक बंद करावी लागत असते. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतं आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 48.78 मिलीमीटर इतका पाऊस झाला गेल्या 8 तासांमध्ये आणि त्यामुळं पश्चिम उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. अंधेरी सबवेच्या भागातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. वाहतुकीसाठी आता हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. मुंबई में मानसून पूरी तरह से दाखिल हो चुका है और आईएमडी ने पहले ही चेतावनी दी थी कि मुंबई और आसपास के इलाकों में आने वाले दिनों में तेज बारिश हो सकती है और यही वजह है कि मुंबई में देर रात से काफ़ी ज़्यादा तेज बारिश हो रही है. इस समय हम मुंबई के अंधेरी ईस्ट इलाके में खड़े हैं और यहाँ का जो सबवे मैं आपको दिखाना चाहूँगा, सबवे पूरी तरीके से भर चुका है और पानी का जो लेवल है उतना हाई तक पहुँच चुका है कि सबवे को पूरी तरीके से अब बंद करना पड़ा है. आपको बताना चाहेंगे कि ये सबवे काफ़ी ज़्यादा अहम है जो अंधेरी को ईस्ट से वेस्ट की तरफ जोड़ता है. इस सबवे को पूरी तरह से बंद कर दिया गया है और साफ तौर पर देख सकते हैं जो पानी का बहाव है और घुटनों तक पानी भरने की वजह से सबवे को पूरी तरह से बंद कर दिया गया है. मुंबई पुलिस और जो बीएमसी के अधिकारी है वो यहाँ पर मौजूद हैं ताकि कोई भी गाड़ी या 4 व्हीलर 2 व्हीलर या कोई भी इंसान इस सबवे की तरफ ना बढ़े, क्योंकि पानी का प्रेशर है वो काफ़ी ज़्यादा है और इसी वजह से कोई अनहोनी या फिर कोई घटना ना घटे उसके लिए बीएमसी ने इस पूरे सबवे को बंद कर दिया है. वहीं दूसरी तरफ मैं दिखाना चाहूँगा कि जो नाले का प्रभाव है, अपने कैमरामैन मानस से बोलूँगा, तो नाले के जो पानी का लेवल देख सकते हैं वो भी पूरे अपने ऊपर तक आ चुका है. अगर इसी तरीके से बारिश अगर तेज चलती रही तो नाले का पानी भी रास्तों पर आ सकता है. तो 2 तस्वीरें मैं आपको दिखा रहा हूँ. एक तरफ नाले की जो है पानी का लेवल देखिए और जो सड़क का पानी का लेवल देखिए, दोनों काफ़ी ज़्यादा लगातार बढ़ते जा रहे हैं. यही वजह है कि जो मुंबई का अंधेरी सबवे जो काफ़ी इंपॉर्टेंट सबवे माना जाता है उसे पूरी तरीके से बंद कर दिया गया है और जो बाकी के सबवे हैं मुंबई के मलाड और खार वहाँ पर भी पानी इसी तरह बढ़ रहा है और बताया जा रहा है कि वहाँ पर भी सबवे को बंद करने की जो ऑर्डर है वो मुंबई पुलिस और बीएमसी की तरफ से दे दी गए हैं और जो चेतावनी आ रही है कि मुंबई में लगातार इसी तरीके से बारिश जारी रहेगी. इसलिए बीएमसी और मुंबई पुलिस लोगों से गुजारिश कर रही है कि अगर उन्हें कुछ इंपॉर्टेंट काम ना हो तो इतनी तेज बारिश में घर से बाहर ना निकलें. मुंबई से कैमरामैन मानस के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. आणि यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. दादर रेल्वे स्थानकावर लोकल खोळंबलेले आहेत. स्थानकावर लोकांची मोठी गर्दी झालेली आहे. कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कसारा ते CSMT जाणारी वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. पाणी ओसरण्याची वाट बघत अनेक ठिकाणी लोकलच्या देखील रांगा लागलेल्या आहेत. ठिकठिकाणी स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी दिसतेय. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या जी दृश्य पाहतो आहोत, दादर रेल्वे स्थानकावरची सकाळी 11:15च्या दरम्यानची ही दृश्य आहेत. लोकल खोळंबल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. कसारा ते CSMT जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केवळ लसीकरणामुळेच कोरोनाचा पराभव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशाला संबोधित केलं आणि पुन्हा एकदा लसी संदर्भातला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर नागरिकांनी लस घ्यावीच असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. पंतप्रधान मोदींचा लसीकरण मंत्र. संधी मिळताच लस घ्या. लस आहे ब्रह्मास्त्र, ते गमावू नका.
आज जब मैं आपसे बात कर रहा हूं तो देश में 23 करोड़ से ज्यादा वैक्सीन की डोज दी जा चुकी है। लसीकरणाचे आकडे वाढत आहेत, रोज नवा इतिहास रचला जातोय, पण ध्येय अजूनही लांबच आहे। अजूनही 4 पट लोकांचं लसीकरण होणं शिल्लक आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नागरिक लसीकरणाबाबत सकारात्मक होतील। इस लड़ाई में वैक्सीन हमारे लिए सुरक्षा कवच की तरह है। आज पूरे विश्व में वैक्सीन के लिए जो मांग है उसकी तुलना में उत्पादन करने वाले देश और वैक्सीन बनाने वाली कंपनियां बहुत कम है। लसीकरणाच्या 100% यशासाठी लसीची उपलब्धता देखील खूप महत्त्वाची आहे आणि पंतप्रधान मोदींच्या मते देश लवकरच लसीच्या तुटवड्यावर मात करेल। भारत ने 1 साल के भीतर ही एक नहीं बल्कि 2 मेड इन इंडिया वैक्सीन लॉन्च कर दी। आज देश में 7 कंपनियां विभिन्न प्रकार की वैक्सीन का प्रोडक्शन कर रही है। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय, यामुळे लसीकरणाबाबतची जागरूकताही वाढलेली आहे। लोकांना आता लस घ्यायची आहे। अतिशय औत्सुक्यानं लोक आपल्या संधीची वाट पाहतायत, पण अजूनही एक चिंता सतावतीये। ही चिंता आहे तिसऱ्या लाटेची। कुछ एक्सपर्ट्स द्वारा हमारे बच्चों को लेकर भी चिंता जताई गई है। इस दिशा में भी 2 वैक्सीन का ट्रायल तेजी से चल रहा है। या दरम्यानच आता पाटणा एम्स नंतर दिल्ली एम्स मध्ये सुद्धा लहान मुलांवरील कोवॅक्सिनच्या ट्रायल्स सुरू झालेले आहेत। या स्क्रीनिंग नंतर फिट असलेल्या मुलांना ट्रायल्ससाठी सहभागी करून घेतलं जाईल। लवकरात लवकर या ट्रायल्स संपतील आणि अपेक्षा आहे की मुलांसाठी सुद्धा देशी लस मिळू शकेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया आणि आता बघूया सी संजीवनीची गाडी आज कुठे आहे। फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमात आम्ही सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करत आहोत आणि या संबंधी सुरू असलेल्या कॅम्पेनच्या अँथमचं हे फर्स्ट लुक पाहूया। या गीताद्वारे आम्ही सर्वांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय। टीका लगा जरा टीका लगा जब अपनी बारी आए टीका लगा हो ये जो ढाल सी है वो कमाल सी है संजीवनी आई यहाँ टीका लगा जरा टीका लगा जरा टीका 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 लगाया क्या। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19 ची लस मिळेल याची खात्री करायला मदत करू इच्छिता आणि लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबतची जागरूकता वाढू शकेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनी वर संपर्क करा। या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।